नाशिक शहरातील मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या आडगाव परिसरात डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यावर लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली असून त्या गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रुग्ण व नातेवाईकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला कर्मचारी आपल्या नियमित कामकाजास जात असताना अचानक लिफ्ट कोसळल्याची घटना घडली। या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक स्थिती असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेची आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जखमी महिलेच्या मुलाने हॉस्पिटल परिसरातच आक्रोश करत घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांकडून हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। अशा प्रकारचा हलगर्जीपणा कसा घडू शकतो असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे हॉस्पिटलमधील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। संबंधित यंत्रणेकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक जिल्हा संपादक सुनील बेलदार, नाशिक। जय महाराष्ट्र। माझ्या आईला मी एकटाच झालं दवाखान्यात सोडला। माझी आई इथं काम करत असताना इथून लिफ्टमध्ये गेले वाटतं ती, आणि गेले तिथून ड्रममध्ये टाकत असताना ती लिफ्टच्या अंगावर पडली, म्हणजे मानेवर पडली, आणि एवढा भाग तिचा डायरेक्ट त्या लिफ्टमध्ये गेला। तर इथल्या लोकांनी मला काहीच सांगितलं नाही। हे सगळं बंद करून ठेवलेलं होतं इथलं हा डिपार्टमेंट। ज्यावेळेस मी शोधाशोध केली, इथं बघितलं हे इथं लॉक करून ठेवलेलं होतं त्यांनी, आणि हा सगळा दरवाजा मला खोलू पण देत नव्हते। मी ज्यावेळेस प्रयत्न केले, हे खोललं तर आतमध्ये सगळं रक्त पडलेलं आहे। बघितलं मी इथं रक्त पडलं। एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या इथं मानेवर लिफ्ट पडली, त्याच्यामुळे मला समजलं की इथं ती अडकली होती म्हणून। असं अजूनपर्यंत डॉक्टरनी किंवा स्टाफनी, कुठल्याही माणसानी, इथले जे मॅनेजमेंट आहे, कुठल्याही माणसाने मला हे सांगितलं माझ्या आईच बरोबर झालेलं काय। आता तुम्ही बघू शकता इथं सगळं रक्त पडलेलं आहे इथं, आणि माझ्या आई सोबत झालं का हे मला समजलं आली पाहिजे। रिक्वेस्ट करतो सर, माझ्या आईची काय जे काही झालं ती फुटेज मला दाखवा कॅमेऱ्यातली।